नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीपासून कुठलाही उमेदवार किंवा शिक्षक भरतीच्या अपडेट्सपासून कुठलाही उमेदवार वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हा सगळ्याला माहिती आहे, आपले प्राधान्यक्रम जे आहे ते लॉक केलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जी दिलेली तारीख होती, डेडलाईन होती 16 तारीख. त्या 16 तारखेच्या अगोदर 1,46,000 पेक्षा अधिक उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम, आपलं नशीब जे आहे त्या ठिकाणी लॉक केलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती आलेल्या असताना काही उमेदवारांना मात्र त्याच्यामध्ये संधी उपलब्ध झालेली नव्हती. जसे की इंजिनिअरिंग असो किंवा BCA उमेदवार जी होती, BCAच्या याची फॅकल्टीची, तर अशा उमेदवारांना याच्यामध्ये संधी मिळालेली नव्हती आणि त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या जे काही कोल्हापूरचं सर्किट आहे किंवा संभाजीनगरचं सर्किट आहे, या ठिकाणी त्यांनी धाव घेतलेली होती. आणि त्याची जी कालची तारीख होती सुनावणीची, त्या संदर्भामध्ये सुनावणी झाली यांच्या संदर्भात. आता शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या केसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नक्कीच त्याच्यावर परिणाम होणारा होता. याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की याचा परिणाम होणार नाही. मात्र कुठेही या सगळ्या गोष्टी जेव्हा न्यायप्रविष्ट असतात आणि कोर्टाच्या अधीन राहून किंवा निर्णयाच्या अधीन राहून नियुक्त्या देण्याचा मार्ग जरी मोकळा असला आणि तारीख ती जवळ असेल, तर नक्कीच त्याचा थोडाफार का होईना त्याच्यावर भरतीच्या निवड याद्यांवर किंवा भरतीवर किंवा इतर कुठल्याही भरत्या असतील, कोर्टमध्ये प्रकरण असेल, तर त्याच्याकडे पूर्ण प्रशासनाचं लक्ष असतं. नेमकं होतंय काय, काय निर्णय येतात किंवा मग आपण घेतलेला निर्णय योग्य आहे का, या सगळ्या गोष्टीचा पडताळा जे आहे त्या माध्यमातून घेण्याचा तो एक प्रयत्न असतो. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरी परिणाम होणार असला, तरी या याचिकेचा याच्यावर पूर्वीही सांगितलं काही परिणाम होणार नाही. कारण भरती प्रक्रियेच्या निवड याद्या जे लावणं आहे ते अंतिम टप्प्यात आहेत आणि तांत्रिक दृष्टिकोनातून निवड याद्या लावण्याच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर करण्याचं काम सुरू आहे. आता कोर्टाने सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे न्याय त्या ठिकाणी निवडा दिलेला आहे. ज्या उमेदवारांचं म्हणणं होतं की आम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये संधी उपलब्ध नाही, जी की रिट पिटिशन्स 39/75/2026 ही जी रिट पिटिशन्स होती, त्या माध्यमातून सरकारचं म्हणणं असं आलं की उमेदवारांची पसंती करून लॉक करण्याची प्रक्रिया जी आहे ती 16 ऑगस्ट रोजी संपली आहे. याचिका ही 17 ऑगस्टला दाखल झाली. आता भरती प्रक्रिया मुलाखतीच्या टप्प्यावर आहे, म्हणजे निवड याद्यांच्या टप्प्यावर आहे असं म्हणणं. म्हणजे ज्या काही रिट पिटिशन्स आहेत ते तारखेच्या नंतर, जसं की भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशा पद्धतीच्या वेळी जी आहे ते पिटिशन्स दाखल केलेले आहे असं म्हणणं होतं. तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं की याचिका पेंडिंग ठेवावी, जेणेकरून भविष्यात नवीन जागा निर्माण झाल्यास केस पुन्हा जिवंत करता येईल. म्हणजे याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता विड्रॉल करतोय. आमचा दावा जो आहे तो आता नाही आहे. दावा जो आहे तो पुढच्या वेळेस जेव्हा सेकंड फेज होईल किंवा नव्यानं भरती प्रक्रियेच्या जाहिरात येतील, तेव्हा आम्ही मात्र त्याच्यामध्ये जे आहे ते आमचा दावा करू शकू किंवा आमचं म्हणणं मांडू शकू. म्हणून एक पूर्ण याचिका खारिज न करता ती पेंडिंग ठेवावी असं त्यांचं मत होतं. तर कोर्टाचा आदेश नंतर केस जी आहे त्याची तारीख 26 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकललेली आहे मित्रांनो. कारण याचिकाकर्त्याचं म्हणणं जो होतं ना, की ही याचिका जी आहे ते पूर्णपणे खारिज न करता ती पुन्हा पसंतीक्रमासाठी किंवा नव्यानं जेव्हा सेकंड फेज सुरू होईल तेव्हा आमचं म्हणणं ऐकण्यासाठी तिथे मेन्शन केलेलं आहे. सरकारने पुन्हा नव्याने पसंतीक्रम मागितले तर लगेच कोर्टात मेन्शन करण्याची मुभा जी आहे ती केवळ कोर्टाने या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जेव्हा सेकंड फेज येईल, आता ही तर भरती प्रक्रियेची प्रोसेस जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे किंवा निवड याद्या जी आहेत ती कधीही लागू शकतात. कोर्टाचं सुद्धा मत आलेलं आहे की या कारणाने जे आहे ते ही याचिका जी आहे ती पूर्णपणे खारिज न करता याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा सेकंड फेज सुरू होईल किंवा नव्यानं जेव्हा पसंतीक्रम येतील किंवा नव्यानं जेव्हा प्राधान्यक्रम येतील, तेव्हा आमचं मत जे आहे ते मांडण्यासाठी याची याचिका जी आहे ती काय पूर्णपणे खारिज न करता जिवंत ठेवावी, जेणेकरून आमच्या भावना त्या ठिकाणी मांडता येतील. म्हणजे याचिका अजूनही स्टँड झालेली नाही थोडक्यात. याची तारीख जी आहे ती पुढे म्हणजे 26 ऑक्टोबर या तारखेपर्यंत जी आहे ती पुढे ढकललेली आहे. कारण सेकंड फेज होईल या अपेक्षेनं. त्यामुळे या भरती प्रक्रियेचा या याचिकेचा जरी काही संबंध नसला, तर नक्कीच एक शिक्षक भरतीचा हा इंजिनिअरिंग आणि BCA हा विभाग जो आहे, हा डिपार्टमेंट जो ही शाखा जी आहे, ते भरतीचा भाग असल्याकारणाने नक्कीच याकडे पाहण्याचा एक वेगळी दृष्टी असणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा शिक्षक भरतीच्या निवड याद्या लागतील, तेव्हा नक्कीच या याचिकेचा आता कुठलाही परिणाम होणार नाही. पुढची तारीख जी आहे तेव्हा काय होईल ते नक्कीच तुम्हाला कळवेलच. याच्यामध्ये
आपला व्हिडिओ पाहणारे बरेच इंजिनिअरिंगचे उमेदवार असतील किंवा BCAचे उमेदवार असतील, तुमच्यासाठी नेमकं काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढच्या सुनावणीच्या नंतर सांगू. मात्र तुर्तास निवड याद्या कधी, तर नक्कीच एक जो कायदेशीर मार्ग होता निवड याद्या लावण्याच्या बाबतीतला, तो आता संपुष्टात आलेला आहे. याचा याचिकेचा काहीही परिणाम जो आहे तो आता शिक्षक भरतीवर होणार नाही. त्यामुळं तांत्रिक बाबी जशाही पूर्ण होतील, तात्काळ जे आहे ते शिक्षक भरतीच्या निवड याद्या जे आहे ते तुम्हाला प्रसिद्ध होताना दिसतील मित्रांनो. आणि नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्सुकता सगळ्या उमेदवारांना लागलेली आहे. त्यामुळं निश्चिंत राहा, लवकरच निवड याद्या ज्या आहेत ते जाहीर होतील. नक्की तुम्हाला कधी निवड याद्या जाहीर होतील, उद्या होणार असतील तर आज सांगू किंवा परवा होणार असतील तर उद्या सांगू. म्हणजे एक दिवस अगोदर जे आहे ते निवड याद्या कधी प्रसिद्ध होतील ते सांगेल तुम्हाला. त्यामुळं कोणाच्याही भूलतापाला किंवा कोणाच्याही या खोट्या अफवांना बळी पडू नका आणि डोकं खराब करून घेऊ नका, एवढं सांगतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. गुड डे.